भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन, हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. आणि आजचा येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आतापर्यंत देवाची तुम्ही गाणी ऐकली, चांगली प्रार्थना केली, आणि आता देवाच्या वचनाला जाऊया. करितकरास दुसरी पत्री त्याच्या 4 अध्याय 7 वचनामध्ये, 2 Corinthians chapter 4 verse 7, करितकरास दुसरी पत्री 4 अध्याय 7 वचन. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. अशा येतो नाही की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यातून होत नाही हे समजावे. हे काय संपत्ती आहे? 6 वचनामध्ये पाहत आहे verse 6, कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.
म्हणजे या जगाचा सृष्टी करताना तुम्ही उत्पत्ती 1:2 पाहत आहे. जेनेसिस 1:2, उत्पत्ती 1:2 मध्ये. आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. आकार विरहित, त्याचा काय आकार नव्हता. पण देवापर्यंत त्याला गोल बनवला. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. संपूर्ण पृथ्वीवर अंधार होता. पण 3 वचनामध्ये देवाने काय म्हटलं? प्रकाश हो. म्हणून तर करीत आपण पाहिलं, देवाने अंधाराकडे बघून म्हणतो, हे प्रकाश बाहेर आहे. अंधारातून प्रकाशाला बाहेर आणणारा परमेश्वर तुम्हाला अंधकारातून बाहेर प्रकाशामध्ये आणू शकत नाही का? तो आणू शकेल. हा देवाचा सामर्थ्य आहे, देवाची शक्ती आहे. येशूच्या चेहऱ्यामध्ये देवाच्या महिमाचा प्रकाश होता. ते प्रकाश पवित्र आत्माचा प्रकाश आहे. ते सामर्थ्य कसं आहे? पुन्हा पाहूया 4:7 वचन पुन्हा पाहूया. तुम्हाला ते सामर्थ्य काय कळूया? हे संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. की सामर्थ्याचे पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही. आमच्यात काही शक्ती नाही, सामर्थ्य नाही आहे. पण आमचं शरीर मातीच्या भांड्यासारखं आहे. आजकाल बघा स्टीलच्या भांड्या आल्यात. काय घरामध्ये पितलच्या, जर्मनचा सगळं भांडे आहेत. पण मातीच्या भांडं बघा, थोडं तुमच्या हातातून सटकेल पटकेल एवढंच. आमचं शरीर, आमचं जीवन असं भांड्यासारखं आहे. पण देव याला बनवतो. कारण 103 स्तोत्र संगीता 14 वचनामध्ये, Psalm 3:14, 103:14 मध्ये, कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. आम्ही माती आहे, पण या मातीला देव आपण बनवू शकतो. तुम्ही इर्मिया 18 अध्याय 1 ते 4 पर्यंत पहा. इर्मिया 18 अध्याय 1 ते 4. परमेश्वरपासून जे वचन इर्मियाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, ते मी तुला आपली वचने ऐकविल. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता, काय तर भांडे बनवत बसला. कुंभार मातीचे पात्र घडत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसं त्याने दुसरे पात्र घडले. हातामध्ये बिघडून गेला हे पात्र. तो पात्र मातीच्या पात्र घडत आहे, त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. पण त्याने सोडलं नाही, परत त्या पात्राला बनवला आपल्या मनाप्रमाणे. आणि 6 वचनामध्ये वर्स 6 मध्ये परमेश्वर काय म्हणतो? हे इस्रायलच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. कुंभार मातीला पात्र बनवतो, बिघडलेल्या मातीला पात्राला पण पुन्हा बनवतो. तुम्ही माझ्यामध्ये आहे, मी तुमचा कुंभार आहे, मी तुमचा कुंभार आहे. हिंदीमध्ये एक गीत आहे, मी गातो तुम्हासाठी. बिगड़ा हुआ एक बर्तन हूँ मैं, आत्मा से तू बना दे नया. बिगड़ा हुआ एक बर्तन हूँ मैं, आत्मा से तू बना दे नया. तू है कुंभार, तेरे हाथों में मैं आदर का पात्र बना दे मुझे. तू है कुंभार, तेरे हाथों में मैं आदर का पात्र बना दे मुझे. आज परमेश्वर तुमच्याकडे हेच म्हणतो. आम्ही आमच्या नजरेमध्ये, लोकांच्या नजरामध्ये सुंदर आहे, मोठा माणूस आहे, छोटा माणूस आहे,
पण देवाच्या डोळ्या समोर आम्ही सर्व माठी आहे आणि तो कुंभार आहे. आम्हाला कसं पण बनवणार, पण त्याच्या हातामध्ये घेतल्यानंतर तो तुम्हाला सोडणार नाही. देवाचं वचन ऐकले तुम्ही? तुम्ही देवापासून मागास गेले का? देवाला सोडून गेले का? विश्वास सुटलाय का तुमच्या हातून? देव म्हणतो तुम्हाला पुन्हा बनवेल. आणि दाऊद म्हणतो स्तोत्र संहिता 31:12, स्तोत्र 31:12, स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे, फुटक्या बांड्यासारखा मी झालो आहे. माझ्या बांडी फुटले बाबा, पण फुटलं म्हणून देवाने सोडला नाही. काय आम्ही काय आता आजकाल तर किती चिपकायला काय काय आलेलं आहे, फेविक्विक, क्विक फिक्स, काय काय आलेलं आहे. आम्ही बेकाराला फेकून देतो. पण आमच्या आवडीच्या एक भारी पेन आहे, 3000चा पेन आहे, त्या का तर तुटलं तर तुम्ही त्याला मरमपट्टी करणार, चिपकवणार आणि वापरणार. ओ तुम्ही असं वापरता, देव तुम्हाला सोडणार का? नाही हो. तुटलेला पात्रासारखा आहे, फुटलेला पात्र बनला दाऊद, कारण त्याच्या जीवनामध्ये किती कष्ट आले. पहिला शामिल 23:14, पहिला शामिल 23:14, फर्स्ट शामिल 23:14. मग दावीद रानातील गड्यामध्ये राहू लागला. तो जीफ नावाच्या रानातील पहाडीत बरसत राहिला. शाऊल त्याचा शोध नित्य करीत असे, पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही. पहा, त्याच्या राजाचा अभिषेक झाला आणि सौल राजाच्या मुलीला त्यांनी लग्न केला, राजाचा दामाद बनला. नंतर सौल राजाला वेड लागली, त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आला आणि तो दाऊदाच्या मागे पडला. दाऊदाला मारून टाकायचा. 3000 सैनिकांना घेऊन दाऊदाच्या पाठिंबा करत राहिला. कुठेही गेला त्याला धरत राहिला. रोज त्याच्या समोर तो म्हणतो, माझ्या समोर मरण आहे, 1 फूट लांबीवर आहे, कधी पण शाऊल राजा मला धरू शकतो, मारू शकतो. त्याचा मन तुटला. काय परमेश्वरा, असं जगण्यापेक्षा मरणे चांगलं आहे. पण त्या पात्राला देवाबाने काय केलं? स्तोत्र संहिता 23:5 वाचून पहा. स्तोत्र 23:5, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. या फुटलेल्या पात्राला परमेश्वरने परत बनवला आणि अभिषेकाने भरला. आता काठोकाठ भरून वाहत आहे. आता तुम्ही पण मनामध्ये तुटले का? तुमच्या जीवनामध्ये तुटले का? मी फुटलेलं पात्र आहे, मी बेकार पात्र आहे, मी बिघडलेलं पात्र आहे असं म्हणत आहे का? देव म्हणतो मी कुंभार आहे, माझ्या हातामध्ये परत सोप ना, मी तुला परत चांगलं पात्र बनवणार आणि अभिषेकाने भरणार. दाऊद म्हणतो मला डोक्यामध्ये देवाने अभिषेक केलं, पण माझं पात्र काठोकाठ भरून 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 वाहत आहे. इतका अभिषेक. स्तोत्र संहिता 92:10 मध्ये, सॅम्स 92:10, स्तोत्र संहिता 92:10, पण माझे शिंग तू रान बैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभ्यंक झाला आहे. ताज्या तेल. देव तुम्हाला ताज्या तेलाचा अभिषेक देतो. आणि अभिषेकचे सामर्थ्य या मातीच्या भांड्यामध्ये आहे, पात्रामध्ये आहे. आम्ही मातीचे भांडे आहे, कधी फुटणार माहीत नाही. काय लोक 50 वर्षात फुटून मरतात, काय लोक 70 मध्ये, काय लोक 100 मध्ये, काय लोक 120 वर्ष. पण मरायचंच आहे ना, हे पात्र इथं तुटून पडणार आहे. पण हे मातीच्या पात्राला मातीमध्ये गाडून टाकतात. संपलं, गोष्ट संपलं, जीवन संपलं, चरित्र संपलं. पण थोड्या जीवनामध्ये मातीच्या भांड्यासारखं आम्ही देवाचा अभिषेक, देवाच्या सामर्थ्य मिळवून घ्यावा आणि देवासाठी जगावा. शैतान, अशुद्ध आत्मा एकच नावाने घाबरतो, येशू ख्रिस्त. आणि दुसरं, त्या शैतानाला जिंकण्यासाठी देवा आपण आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. अशुद्ध आत्मा, वाईट आत्मा, शैतानी आत्मा, आत्महत्याची आत्मा, कुठले आत्मा शैतानाचा असू दे, पण पवित्र आत्मा एक पुरे त्याला जिंकण्यासाठी.
म्हणून त्या आत्म्याने भरून घ्या तुम्ही. प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय 1-2 मध्ये. प्रेषितांची कृती आहे 9-1-2. ॲक्ट्स 9:1-2. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्याचा घात करणे याविषयीचे फुतकार टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. याच्या हातामध्ये अधिकार आहे. पण दमिश्क जवळ जाताना देवापणे त्याला एक ज्योती त्याच्या चारोभोवती चमकला. तो खाली पडला. म्हणतो देवापा तू कोण आहे? अरे मी येशू आहे. मी काय करू सांग ना. जा शहरामध्ये तुला दाखवेल. आणि शहरात एक चांगला माणूस आणण्या होता. त्याच्याशी परमेश्वर बोलतो. प्रेषितांची कृती 9:15. ॲक्ट्स 9:15. प्रेषितांची 9:15 मध्ये प्रभूने त्याला म्हटले जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती याच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझा निवडलेला पात्र आहे. हा तर सगळ्यांना अपात्र करत आहे. सगळ्यांना मारून मारून जेलमध्ये बंद करत आहे. पण परमेश्वर म्हणतो ते मी निवडलेलं पात्र आहे. तो परराष्ट्र सगळं राष्ट्रामध्ये जाऊन माझं नाव सांगणार. राजा लोकांना सांगणार आणि इस्रायलच्या लोकांना सांगणार मी निवडले बाबा, मी निवडले. आणि असंच झालं. हा शाऊल बिघडलेला पात्र आणि दुसऱ्यांना बिघडून टाकणारा पात्र होता. देव आपण त्याला बनवला. तो एकदम बदलला. रोमक्रंसपत्र 15:19 मध्ये. रोमक्रंसपत्र 15:19. रोमन्स 15:19. तो काय म्हणतो? दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात ते नाही, तर पुढे त्यांची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्याने ऐकली नाही ते समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. म्हणून 22 वचनामध्ये यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा आढळला आहे. 18 वचन वाचा बरं. तो काय म्हणतो? ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवले काही सांगण्याचं धाडस मी करणार नाही, तर परराष्ट्राचे आज्ञापालन करावे म्हणून माझ्या सप्त निकृतीने चिन्हे अद्भुत याच्या सामर्थ्याने देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो. ते हे की यरुशलेमापासून सभोवती इल्लोरिकम पर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. यरुशलेमातून निघाला, संपूर्ण जग फिरत गेला येशूचं नाव सांगण्यासाठी. कारण देवाने निवडलेलं पात्र आहे. आज तुम्हाला देवा पण निवडलेला आहे, पण तुम्ही लपून बसलेला आहे. आज देवाकडे प्रभू मला पुन्हा बनव. मला तुझ्या पात्र म्हणून बिघडलेला मला बनव. फुटलेला मला बनव. खराब झालेला मला शुद्ध कर. देवा तुम्हाला शुद्ध करणार आणि तुम्हाला वापरणार. तुम्ही तिमोथेकरांचा दुसरे पत्र 2 अध्याय 21 वचन पहा. 2 तिमोथेय 2:21. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाच्या पात्र होईल. बघा, तुम्हाला शुद्ध करतो, देवा पवित्र करतो आणि त्याला उपयोगी पडणारे आणि प्रत्येक चांगल्या कामास तुम्हाला देवा तयार करेल असे मानाचे, गौरवाच्या पात्र होईल. हे कसं होतं? कसं शक्य आहे? पवित्र आत्मा आम्ही मिळून घ्यावा. देवाच्या सामर्थ्य, ते देवाची संपत्ती आहे. ज्या सामर्थ्याने देवापाने अंधारातून ज्योतीला, प्रकाशाला बाहेर आणले, ते सामर्थ्य तुम्हाला सुद्धा अंधारातून बाहेर आणतो.
पेत्रांची पहिली पत्री 2:9 फर्स्ट पीटर 2:9 पेत्रांची पहिली पत्री 2:9 पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकहन, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचा गुण तुम्ही प्रसिद्ध करावा. तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केले, आणलेल्या देवबापाने. एकदा मी पण अंधारात होतो, देवाने मला उजेडामध्ये आणले. तर देवाचा प्रकाश सूर्यासारखा आमच्यावर पडतो. कोलोशीकरास पत्र 1:13 कोलोशियन्स 1:13 त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून, अंधाराच्या अधिकारातून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. अंधारातून प्रकाशामध्ये आणलं आणि अंधाराच्या सत्ता, शैतानाने तुमच्यावर सत्ता चालवली होती, तुम्हाला सोडत नव्हता, पण तिथून काढून प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये देवबापाने आणून ठेवले. हालेलुया. हे देवबापा, मला पण बनव. मी तुझ्या हातामध्ये मिट्टी आहे, माती आहे, किंवा बिघडलेले पात्र आहे, फुटलेलं पात्र आहे, तुझ्यापासून दूर गेलेलं पात्र आहे. मला पुन्हा बनव. देवबापा देणार का? पवित्र आत्मा तुम्हाला बनवेल. पवित्र आत्माने सगळं काय नवीन होतो. कारण करितंकरास दुसरी पत्री 5:17 2 कोरिन्थियन्स 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या टाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, नवी सृष्टी आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालं आहे. तुम्ही ख्रिस्त म्हणजे अभिषेक, त्या अभिषेकामध्ये येऊन बघा. तुमचं जीवन नवीन होऊन जाईल, तुमचं शरीर नवीन होऊन जाईल, मन नवीन होऊन जाईल. देवबापा, या पात्रात तुझी संपत्ती दे. तुझी संपत्ती मला पाहिजे. देवाची अपार संपत्ती, देवाचं अपार सामर्थ्य, जे सामर्थ्य अंधारातून प्रकाशाला बाहेर आणते. आम्हाला अंधारातून बाहेर आणणार प्रकाशामध्ये, आणि त्या अपार प्रकाशाचा आत्मा तुमच्यामध्ये टाकणार. चला आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. ओराबादा लगना शागाला दियाना माने माउंद लगनमा. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. शैतानी पाशातून आपणास सोडविले, शैतानी बंधनातून आपणास सोडविले. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा है. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा है. आहा हालेलुया. ओहो ओसन्ना. आहा हालेलुया. ओहो ओसन्ना. गाओ हालेलुया 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 हालेलुया. चांगला टाळ्या वाजवा, देवाचं स्तुती करूया. रबादा लगाना शागाला रियानामा. धन्यवाद 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 धन्यवाद. नमा मानदा लगाना एफाला दनगना शिखाला दियानामा. आता तुझ्या आत्मा उतरू दे प्रभू राजा. प्रत्येकाना बनव प्रभू राजा. प्रत्येक पात्र, बिघडलेल्या पात्राला सरळ कर प्रभू, फुटलेल्या पात्राला सरळ कर प्रभू, आणि त्याला ठीक कर प्रभू राजा. आता तुझ्या आत्मासाठी तयार कर प्रभू राजा. तू आमचा कुंभार आहे. प्रत्येकाना चांगलं पात्र बनव प्रभू राजा. एक शुद्ध कर प्रभू, पवित्र पात्र होऊ दे, तुझ्यासाठी उपयोग होऊ दे प्रभू राजा. या जगामध्ये तू आमच्यासाठी येऊन तुझा जीव दिला प्रभू राजा, तुझा प्राण दिला प्रभू राजा, तुझं रक्त आमच्यासाठी वाहिला प्रभू. आम्ही येशूसाठी काय केलेलं आहे? येशू स्वर्ग सोडून जगामध्ये आला आणि जगामध्ये प्रचार करत राहिला. आम्ही या जगामध्ये जन्म काय करत आहे प्रभू राजा? तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येकाला भर प्रभू राजा. तू म्हटलास ना प्रेषितांची कृती 1:8 जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला शक्ती भेटेल, सामर्थ्य भेटेल, आणि तुम्ही सर्व जगामध्ये माझ्या साक्षी म्हणून राहणार प्रभू राजा. घरामध्ये बसून बसून काय करत आहे? नुसतं बसत आहे. बाहेर खाट प्रभू, आणि प्रत्येकानं ज्योती घेऊन दे. कारण एक मशाल
आतामध्ये असला तर त्या मशालाने कित्येक मशालाला आम्ही पेटवू शकतो प्रभू. तर तसं आज वचन ऐकणे प्रत्येकांना एक मशाल बनव प्रभू राजा. आत्म्याच्या सामर्थ्य दे, पवित्र आत्माच्या आग त्यांच्यावर भडकून येऊ दे प्रभू राजा. आणि सगळीकडे त्यांनी पेटवायला पाहिजे. कित्येक बुजलेल्या मशालाला हे जाऊन लावू दे. किती कंदील बुजलेले आहे, त्या कंदिलामध्ये एक छोटीशी आग पुरे आहे प्रभू. ते सर्व कंदिलांना पुन्हा पेटून देते प्रभू, पेटून दे प्रभू. तुझ्या सामर्थ्य संपत्ती प्रत्येकाच्या मनामध्ये दे, जीवनामध्ये दे प्रभू राजा. धन्यवाद धन्यवाद प्रभू राजा, कारण तू आम्हाला त्यासाठी निवडलेलं आहे. आम्ही मातीच्या बर्तन आहे, मातीच्या एक पात्र आहे प्रभू राजा, मातीच्या भांडे आहे. पण आम्हाला तू इस्तेमाल करतो, प्रत्येकाने इस्तेमाल कर. आता पण ज्यांना जे काय गरज आहे सर्व पूर्ण कर प्रभू. तो आमचा मेंढरपाळ आहे, आम्हाला काही उणे पडणार नाही. सर्व गरजा पूर्ण कर. आत्म्याचा असू दे, शरीराचा असू दे, मुलांसाठी असू दे, घरासाठी असू दे, कामासाठी असू दे, सर्व गरजा पूर्ण कर. सर्वांची आवड पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. देव पावाला तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी पुन्हा दुपारी 3 वाजता आपण भेटूया. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.